चला भेटूया आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये, जो ब्लॉग मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात आम्ही जात आहोत, एक महिला महोत्सव आहे, तिथं आम्हाला जायचं होतं. तर आम्हाला म्हणजे आम्ही एक डान्स बसवलेला होता. तिथं फक्त एक महिलांसाठी कार्यक्रम आहे, तिथं जेंट्स लहान मुलं अलाउड नव्हते. तर बेसिकली बायकांना कामं असतात, तर ते स्वतःला जर एन्जॉय करायचं आहे, स्वतःला जर लाईफ जगायची आहे, तर थोडा वेळ काहीतरी बायकांना द्यावा म्हणून हा प्रोग्राम ठेवलेला होता. तर ज्या बायकांना थोडा फ्रीडम आहे त्या बायकांची गोष्ट वेगळी आहे, पण ज्या बायकांना घरातच कामं असतात, खूपच जास्त म्हणजे लहान बाळ आहे किंवा कामच असतात, तर मग त्या बायकांसाठी प्रोग्राम होता. बघू शकतात तुम्ही किती लेडीज आलेल्या होत्या. खूप भारी वाटत होतं. तर आमचा पण डान्स होता तिथं. तर आमचा होता झुलवा पाळणा. तर आम्ही पाळणा वगैरे घेऊन आलेले होते. बेसिकली आम्हाला आधीचा जो पाळणा होता शिवाजी महाराजांचा, त्या टायमाचा पाळणा आम्हाला भेटला नाही. तर आम्ही न्यूबॉर्न बेबीचा आत्ताचा नवीनचा पाळणा घेऊन आलेले. तर पाळणा असा पकडून आणलेला होता आम्ही, जसं काही कोणाला किडनॅप करून आणलेलं आहे. तर पाळणा वगैरे आणला. तर आम्हाला जसं फोन आला की तुमचं गाणं पहिलंच आहे, तर आम्ही असे पळत आले, रिक्षा वगैरे बघितली आणि लगेच आले. कारण का की आमचं गाणं पहिलंच होतं. तर त्याच्यामुळे आम्ही आधीच आले. आधी आल्यानंतर आम्हाला पाळणा सजवायचा होता, पाळणा जोडायचा होता. तर आम्ही फुलं वगैरे घरीच विसरले. आम्हाला तेही लक्षात नाही की आमचे फुलं घरी राहिले. नाहीतर आम्ही रिक्षा रिव्हर्स घेतली असती. पण आठवणच नाही. इथं पोहोचल्यानंतर जसं आम्ही पाळणा काढणार तेव्हा आठवण आली. तर आम्ही फ्लावर वगैरे बाहेरूनच घेतले होते. पाळणा जोडल्यानंतर आम्ही गेले फ्लावर घ्यायला. खूप जास्त पाऊस वगैरे होता बाहेर, म्हणजे आता तर बंद होता, पण गारा वगैरे खूपच चिखल होता. तर एवढ्या चिखलातनं आम्ही गेले. तर आम्ही साडी वगैरे घातलेली होती, नवीनच साडी होती. तर असं वाटायचं की आपल्याला जर स्टेजवरती डान्स करायचा तर भरायला नको. तर खूप सांभाळून गेले. तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी होती, हॉल होता मोठा. तर मी अशा पार्टिसिपेट फर्स्ट टाईम केलेलं होतं. आम्हाला स्टिकर वगैरे भेटलेले होते आमच्या नावाचे, परत आमचा नंबर वगैरे होता. तर त्याच्यामध्ये लकी नंबर वगैरे पण काढणार होते सर्व महिलांसाठी. तर जेवणाची व्यवस्था पण होती आम्हाला आणि काही स्टॉल पण लावले गेलेले होते. तर त्यानंतर आम्ही आमचा पाळणा वगैरे सजवायला सुरुवात केली. बाळा पण सजवला. तुम्ही बघू शकता बाळा किती छान आहे आमचा. सर्वजण मस्त त्याची बलाई घेत होते, खूप लाड करत होते, जसं की आत्ताच आम्ही म्हणजे नामकरणचाच कार्यक्रम करत आहोत असं सर्वजण मस्त एन्जॉय करत होते. आमच्यामध्ये फक्त एकच कुवारी मुलगी होती, बाकी सर्व मॅरिड होत्या. त्यानंतर मी पाळणा घेतला आणि निघाले आम्ही डान्स करायला. खूप म्हणजे असं जीव पण घाबरत होता, भीती वाटत होती की आपण स्टेजवरती जाणार, पण खाली उभं असलं ना तर भीती वाटते, जर स्टेजवरती गेलो ना तर भीती नाही वाटत. तर आमच्या आधी म्हणजे पहिला डान्स तर आमचाच होता, पण आम्ही लेट आल्यामुळे आधी दुसऱ्यांचा डान्स घेतला गेला, कारण आमचा पाळणा सजवलेला नव्हता. तर तुम्ही बघू शकतात आमचा डान्स कसा झाला. फायनली आमचा डान्स झाला. डान्स झाल्यानंतर सर्वांचं एक्साइटमेंट असं होतं की मी कसं केलं, मी चांगली दिसत होती का, पण खरं तर लक्ष कोणाकडं नव्हतं. सर्वांनी खूप परफेक्ट केलं. हा आम्ही नंतर व्हिडिओ बघितला की आम्ही कसा डान्स केला. त्यानंतर तुम्ही दुसरे गाणे पण बघू शकता, खूप छान डान्स झालेला. वासुदेव आला हो वासुदेव आला, हो वासुदेव आला हा वासुदेव आला, सकाळच्या पहारी हरी नाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हा वासुदेव आला.
चला आता घरी जायची वेळ झाली, कारण घरी गेल्यानंतर परत स्वयंपाक वगैरे, जर का आपण कार्यक्रमाला आलेच तर फक्त कार्यक्रम आमच्यासाठी होता, मिस्टरांसाठी नव्हता. तर घरी जाऊन परत सर्वांना स्वयंपाक करायचाच आहे, घरची कामं करायचीच आहे, ती वाटच बघत होती. तर घरी जातो आहे आम्ही. घरी जाता जाता सर्वजण गप्पा करत होते की कसे डान्स केला, मग चांगलं वाटत होतं का, मग घोषणा दिली. आमचं गाणं चालू असताना 3 वेळेस घोषणा दिली गेली. खूप भारी वाटत होतं, कारण शिवाजी महाराजांचं गाणं होतं. तर त्यानंतर आम्ही पोहोचले घरी पार्लरमध्येच आले. पार्लरमध्ये आल्यानंतर आम्ही आमचा मेकअप वगैरे काढला, कारण मेकअप घेऊन तर घरी जाऊ शकत नव्हते सर्वजण, कारण सर्व गलीतल्या बायका वगैरे बघतील. त्यामुळे बघा ह्या मुलींनी किती पसारा करून चालल्या गेल्या तर बघा.